अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हॅलो हॅलो त्यांचा पखवाज याच्यात ऐकू येते, आमचं गाणं ऐकू येते. समोर द्या ना, फक्त पखवाज ऐकू यायला इथं. हॅलो 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 खाली 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 हॅलो 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 नाही इथं बोललं खाली 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 ठीक आहे
वैष्णवा संगती सुखवाट संगती सुखवाट देवा वैष्णवा संगती सुखवाट देवा वैष्णवा संगती सुखवाट देवा आणि कोणी देवा गायने गायनाचे बुडे आपोलिया गायनाचे बुडे आपोलिया मनाची आनंद आवडी मनाची आनंद आवडी लाख भय शंका लाख भय शंका दुरावी नामान नकळे साधन या पर नकळे साधन या पर गायनाचे बुडे आपोलिया गायनाचे बुडे आपोलिया हा मनाचे आनंद आवडी मनाचे आनंद आवडी आता तुझ्या सयाचे तुका म्हणे आता तुझ्या सयाचे आम्हा जगदीचे सांभाळावे आम्हा जगदीचे सांभाळावे पुढे या गायनाचे उडे आपोलिया छंद गायनाचे उडे आपोलिया छंद मनाची आनंद आवडी मनाची आनंद आवडी हरे 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 रोबार कुमाई हरे रोबार कुमाई हरे रोबार कुमाई हेलो 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 वैष्णवा संगती सुख वाट जीवा 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 हे वैष्णवा संगती सुख वाट जीवा
वैष्णवा संगती सुख वाटते वा वैष्णवा संगती सुख वाटते वा हे आणि कमी देवा देवा काही नेते काही हॅलो मी फोकस कर आणि कमी देवा आणि कमी देवा 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 हे आणि कमी देवा आणि कमी देवा देवा काही नेने आणि कमी देवा आणि कमी देवा काही नेने गायनाचे मुळे आपुलिया चंदे गायनाचे मुळे आपुलिया चंदे आणि कमी देवा गायनेने आणि कमी देवा गायनेने गायनाचे मुळे आपुलिया छंदे गायनाचे मुळे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने मनाचे 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 आनंदे आवडीने मनाचे 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 हे मनाचे आनंदे दादा थोडं ट्रबल द्या मनाची आवडीने मनाची आनंद आवडीने आवडीने मनाची आवडीने मनाची मनाची मनाची
संगती सुख वाटते जीवा. आवाज क्लिअर ठेवा. आवाज द्या. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते. गायनाचे उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. तुका म्हणे आता आपोल्या सायास आम्हा जगदीशी सांभाळावे. गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने. विढाला नमो रुक्मिणी मौलिनी हान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. जीवानी मानेला संतांशी रंजव चित्ताशी आपुलिया. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी. किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शरण शरण जिहानो म्हणता. शरण
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे गायनाची उडी आपुलिया छंदी मनाची आनंदी आवडीने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पौर्णस हनुमंतर यांच्या पवित्र दरबारामध्ये सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा देवाशी संवाद व्यक्त करतात, देवाशी बोलतात, देवाला किंवा जीवाला सुखाचा पत्ता सांगतात. उडाला विडाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार. मला वाटतं गेल्या वर्षापासून यंदा 2य वर्ष आहे, 2रं वर्ष आहे, बरोबर आहे ना? थोडं बोला ना. हा 2रं वर्ष आहे. अगदी सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे. प्रथमतः तांड्यातील सर्व भाविक भक्तांना कोटी कोटी धन्यवाद देतो. जोरात टाळी वाजवा एकदा. भीमा नाईक तांडा, बरोबर ना? सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, बोलू नका, लक्ष द्या. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, महाराष्ट्रात ज्यांचं नाव प्रसिद्ध आहे, आमच्या परिसराचं सर्वच परिसराचं वैभवभूषण असणारे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे हरिभक्तीप्रायण बालाजी महाराज सुरेगावकर जोरात टाळी वाजवा एकदा. ज्यांना सुंदर अशी चाल गायली, संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे हरिभक्तीप्रायण कैलास महाराज पवार जोरात टाळी वाजवा एकदा. ज्यांचे मृदंग अर्थात पडते मृदंग महामेरू मृदंग महागुरु मृदंग महर्षी काल मुनी मृदंगाचार्य आमचे हरिभक्तीप्रायण कृष्णा महाराज जोरात टाळी वाजवा एकदा. पलीकडे मायकार आमचे मनोहर महाराज, आता सगळेच महाराज हे आता कसं आहे, सगळ्याचे काही नाव पाठ नाहीत मामा. विनोदानं सांगतो मी, शिळला 2च सड, पिले 5 म्हणलं की एखादं हुटकत आहे. कुणाचं नाव राहिलं तर माफ करा. विठाला विठाला. आपल्या दादाच्या फळावरील हे सर्व वारकरी मंडळी आहेत, त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा एक बार. अगदी सुंदर आहे. तुमचे नाव घेतलं कमी जास्त करू नका. सगळ्याकडे लक्ष द्या, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. आमचे शूटिंगवाले तुम्हाला धन्यवाद देतो. सगळ्याकडे लक्ष ठेवा बरं काय. चेहरे प्रसन्न घ्यायचे असते सर्वांचे. उडाला उडाला. आपल्याला अगदी कमी बॉल मध्ये जास्त रन काढायचे. कृष्ण महाराज, मी प्रत्येक करताना सांगत असतो, कैलास भाऊ, ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ. थोडं लक्ष द्या. आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव आहे. परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त आहे. जोरानं वाजवा. विठाला विठाला. परमार्थात आनंद असतो. आणि एक वाक्य बोलतो बालाजी बाबा, थोडं माझ्याकडे लक्ष द्या बरं काय. कृष्ण महाराज, अरे बंजारी समाजाने एवढा मोठा कार्यक्रम करा, हे भूषण आहे महाराज वारकरी संप्रदायात.
ही शेवालाल महाराजाची कृपा आहे. टाळी वाजवा. ज्ञानोबरायाची तुकोबरायाची कृपा आहे. नाही तर बरेच माणसं बँकेत कुठून होताला गाठी मेले तरी त्यांच्या हातातून पैसा सुटत हो म्हणा की सुटत नाही. पण काही आमच्या परभणी जिल्ह्यातले एवढे तुम्ही सुंदर कलाकार गुणीजन मंडळी या ठिकाणी सांभाळताय. मला सांभाळतायत नाही एक वाक्य बोल का मामा. वारकरी संप्रदाय यांना सांभाळतो हे तुम्हाला सांभाळतात. टाळी वाजवा. हे कलाकार सांभाळणं एवढी गोष्ट साधी नाही. विढाला विढाला परमार्थात आनंद असतो. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद ऐकायलाच मला मी विनोदाने सांगत असतो. प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत बोला की नाही. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही. प्रत्येक मनुष्य बुक्का लावीत नाही. तुका नाही तुका माळ घालण्यासाठी बुक्का लावण्यासाठी अरे देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मी टाळी वाजवा जमत नाही. एक वाक्य आहे असे गुणीजन चांगले असेल मला कीर्तन करावं नाही फाशी घ्यावरती उगं काय रात्रभर पाकडत काय नाही सापडलं. काय ना बुवा मी एका गावात कीर्तनाला गेलो बाहेर पा माझ्या पाठीमागे 4च कलाकार त्याला काहीच ना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला त्याला भजन मारायचं सोडलं मला उचललं. आता इतके जेवढे म्हणलं फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटायला टाळी वाजवा. विढाला परमार्थ इतका सोपा नाही ना. महाराज सांगतात लक्ष देऊन ऐका. अनंत जन्मीचे सकृत पदरी त्याचे मुखी हारी पैता होये झोपा. टाळी वाजवा. आता प्रमाणे किती बहुता सुकृताची जोडी कारण ते भाग्यवंता घरी भजन पूजा भाग्यवंता घरी भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत घरी भजन पूजा भाग्यवंत भाग्यवंता घरी भजन त्याची वाटप आहे. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. आपल्या तांड्याचं नाव नाईक तांडा भीमराव नाईक तांडा. एखाद्याला विचारलं चला महाराज बालाजी बाबा एक वाक्य बरं काय यांच्या समाजामध्ये न मानी हा न मानी पण ऐका आज देवाला मानी यात नवल नाही आज देव यांना मानतो. टाळी वाज. एक वाक्य आहे का बरं काय. बरेचसे माणसं म्हणतात आम्ही देवाला मानित नाही. देवाला काय फॉर्म भरायचं नाही. त्याला काही लक्षणाला उभं राहायचं. आमच्या सद्गुरू बाबा महाराज सातारकरांचं एक वाक्य आहे ऐका तरुण मंडळी.
अरे जोपर्यंत आपल्याला देव मानतो तोपर्यंत आपण समाजात आहात. त्यानंतर देव झाला पाठमोरा, देव झाला पाठमोरा. तिकडं बघायला तर मी इकडं बघायला. आता अशी माणसं मला फाशी घ्यायची जाऊ. मी एका गावात मामा झटके मारू मारू बोलू लागलो, झटके मारू मारू चौकदार म्हणला पुढची सगळी भैरी इथं. अशी भानगड होऊन आहे. देव झाला पाठीमोरा. नसते इकडे येते देव सकादरी ईश्व अवघ्याची. सध्या थोडक्यात बोलतो. एखाद्या विचारला त्याला सुंदर असा कार्यक्रम आहे, ऐका सप्ताह आहे, हरिपाठ आहे, हरिपाठ झाल्यास हो म्हणा की महाप्रसाद आहे, प्रसाद खाण्यासाठी चला. त्याला सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. कृष्ण महाराज 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. एखाद्याला विचारलं चला 9 ते 11 कीर्तन आहे, कीर्तनाला चला. तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो म्हणलं अंगात पाप आहे. झोपले काय टाळी वाजवा कळायला असलं. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही, अंगात ताप. परमार्थ मुळात कोण आहे, मुळात पवित्र आहे. तुम्ही मडपात आला तेवढे भाग्यवान हात टाळी वाजवा. पुढचं वाक्य ऐका. प्रत्येकाला काय घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता ऐका, ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मडपाकडे येईल. आपो टाळी वाजवा. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपाकडे येत नाही त्याचा बाप. विठाला विठाला. ताकद संतात आहे असे माझे नाणं भराया तो भराया नाथ महाराज केवळ पाप घालण्यासाठी आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तनात झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाची. सुखीचे निभावे जग निववावे आज्ञानी लावावे सन्मार्गाशी. आज्ञानी जीवासाठी संस्थ येतात शिवी करता घेतल्याला अभंग जगद्गुरु तुकोबराय थोडक्यात बोलतो, लक्ष द्या. आजच्या अभंगात तुकोबराय देवाशी बोलतात. कुणाशी बोलतात? कुणाशी बोलण्याचा योग यावा मामा. माणसं नको त्याला बोलतात, हे गांजा म्हणणाऱ्याला बोलतात. ऐका लायकी लागते कुणाला बोलावं. हे वाक्य आहे का? देव सांगू सुख
माझ्याजवळ माणसं लई भारी आहेत बरं का. यायला घेऊन मला फार्म भरा वाटायला विठाला विठाला मामा हे आल्याने वाटलं दिसा इतकं इतकंच आहे झोपले काय हा ज्या इतकाच असतंय माझ्या दिसण्यावर जाऊ नका विठाला विठाला देवा सांग सुख दुःख देव निवारील जाऊ द्या थोडक्यात बोलतो तुकोबराय देवाशी बोलतात जगद्गुरु तुकोबरायचं जीवन म्हणजे परिपूर्ण जीवन वाटेला टेकलेल्या सर्व असे सरळ 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 असं नका असं ते रोज आणले भरे ते मला कसं वाटतंय बघ माणसं असे मोकळे पाहिजे काही ना फक्त टाळ घातलीत वाजित राहत विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरायचं जीवन म्हणजे परिपूर्ण प्रपंच रचना सर्व ही भौगोलिक त्यागिली एक वाक्य आहे का मला वाटतं ईशे प्राप्त असावा कैलास महाराज ईशे प्राप्त असावा ईशाचा त्याग असा वैराग्य भोग प्राप्त असावा भोगाचा त्याग असावा त्याचं नाव वैराग्य पुढचं वाक्य बोलतो बसण्यासाठी गाडी असावी शिट्टी मार काय बसण्यासाठी गाडी असावी गाडीचा त्याग असावा त्याचं नाव वैराग्य राहण्यासाठी बंगला असावा बंगल्याचा त्याग असावा बोला की त्याचं नाव वैरागी 4-5 पाहुणे दारात याव कृष्ण महाराज लग्न करता का महाराज पुन्हा म्हणायचं महाराजांना ब्रह्मचर्य राहायचे त्याचं नाव वैरागी नाही तर बऱ्याच पोरायला पुरी मिळणार आता बरेच पोरं म्हणाले हुंडा नको मामा फक्त मुलगी दे मला मामा म्हणाला तू भगवगुणा गांजावर चलो जा प्रयाग कुंभ मेळा विनोद नाही ऐका दादा अरे ईशे प्राप्त असावा आणि ईशाचा त्याग असावा माझ्या तुकोबाराकडे काय कमी होतं तुकोबारा छातीवर हात ठेवू शकतात त्रिभुवनी त्रिभुवनी आम्ही वैभवाचे तुका म्हणे राज्य आम्ही त्रिलोक्याचे पुढचं वाक्य आहे का तुका म्हणे आता अवघी अमुचित सत्ता एक काळ लोक माझ्या तुकोबाराला तुकाशेट म्हणायचे काय म्हणायचे विठाला 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 असं हाताखाली बसा हाताखाली माझ्याकडे लक्ष द्या काय सांगू लागलो कीर्तन कीर्तन तू का सर महाराज विनोद नाही हो ऐका भाजेन की सावकार की विनोद म्हणून बोलत नाही पण काल बालाजी महाराज एक वाक्य बोलू माझ्या जगद्गुरु तुकोबाराची श्रीमंती सांगतो एवढं वाक्य घेऊन जा महाराष्ट्रातले जाणते राज्य कोण बोला की कोण छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही ज्या अवस्थेत कीर्तनाला बसलात अशा अवस्थेत माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाराच्या कीर्तनाला बसायचे टाळी वाजवा एवढं वाक्य आहे का जाणता राजा कुणालाच म्हणता येत नाही आणि एकच राजा फक्त एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या देवाचं नाव माझ्या देवाचं नाव मना मनातून भगवान दिसल्यावर भगवान
माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगडल्याचं डोंगरावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडगडल्याचं डोंगरावर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, श्री संत सेवालाल महाराज की. हर हर महादेव, महादेव, महादेव. क्या बात है. ऐका इनो सोडून मुद्दा डोक्यात ठेवा. महाराष्ट्रातली जाणते राज्य माझ्या कोबऱ्याच्या कीर्तनाला असावं. काय वैभव असेल टाळी वाजवा. अरे साधा आमदार दिसला तर आपल्याला आनंद होतोय. पण एक वाक्य आहे का, प्रत्येकाचा काल सारखा राहत नाही. कालाय तस्मै नमः. भारताच्या डोळ्यात एकच काळे आटीला द्रवे न्याला मान. श्री एक अन्न अन्न करिता वेली. एक वाक्य आहे का. आणि व्यवहारात याला किंमत आहे. सभा पैसे के धनवंता लागे. थोडक्यात बोलतो, आता पाकिट घेऊन घरी जा. कैलास बुवा, पाकिट घेऊन घरी जा. वाटप आहे उभा. भेटीची नाही पाकिटाची आवडी. विनोद नाही. पाकिट नेल्या चहा घेता का, कॉफी घेता का, दूध घेता का, रिकाम्याच हाताला जा फाशी घेता का. पण विनोद नाही. ऐका गडे, तुकोबराईची अवस्था तशीच झाली. जे लोक तुका शेत म्हणायचे बोलाय तयार होते. राम गावीचे लोक गोपाला पाटील गावीचे हे लोक
एक वाक्य घेऊन जा. ज्याला खरा परमार्थ करायचा आहे त्यानं समाजाचा त्याग करावा लागतो. टाळी तुका म्हणे आता ऐका वचन आणि ते जो नियोजन सगळ्याचा त्याग केला. मिळविली मांदी खेळ मांडी येला वालवंती घाई नाचती वैष्णव पाहिरे क्रोधाभिमान केला पावटानी एका लागती. सगळ्या वैष्णवाला घेतलं. पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं विस्नान, ऐका पुंडलिकाचं दर्शन, भगवान परमात्म्याच्या दर्शनाला तुकोबराय गेले. इतका आनंद झाला. धावून या घरा देव घाली एवढे आलो. विठाला 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 त्यांनी वाटायला एकच चित्र आहे. उठायचं नाही, गुळ खालो. हो मग उठायचं नाही बरं. महाराज कसं तुम्हाला विनोद नाही भाऊ. तुमचं नाव काय? हा संतोष. माणूस असा सुखी हो बालाजी बाबा. मला असे तरुण असले तर कीर्तन करायला वाटते हो. नाही तर काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. वायरी तुटलेली, बल्ब फुटलेली, रियन गेलेली, फ्यूज उडालेली, डायनामा गेलेली. बरं आपण गेल्यास गप्ती बसत नाहीत. महाराज लख लख फाउंडेशन हालाले, लख लख कुठून आला हो. मी म्हणलं बसन वाटत महाराज. बरं बरं म्हणले आता देव देव करा वाटाले. काय करा वाटाले? मी म्हणलं बाबा रियज गेल्या देव देव करा वाटाले. रियज होती तेव्हा का झिंग वाट केलं काय? अरे रियज नसली तर मोबाईल चल नाही आणि देव देव तर वेळ लागेल का? धन्यवाद देतो. टाळी वाजवा. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराच्या गळ्याला मिठी मारली. खरं सांगा तुकोबाराया, एक काळ तुम्ही उत्तम प्रपंच केला, उत्तम संसार. लोक तुका सेठ म्हणायचे. पण आज एकटे ना सगळ्या वैष्णवाला घेऊन माझ्या दर्शनाला आला. खरं सांगा सुख कुणाच्या संगतीत आहे? उत्तराभागाच्या वैष्णवा मामा हे कसं आहे मनोहर महाराज, भाजी चांगली झाली तर खाऊ वाटते. नाही तर काही बायाची भाजी लय नमुना. अरे डबेचे डबे मसाला चव नाही कशाला. मी इथल्या सोडून मडपट्ट्या धरून सांगला का नाही की एका बाईने भाजी केली कृष्णा महाराज. तेल मीठ मिरचू डाळ पाणी. मालकाला भूक लागली ते मला जेवाय वाढ. हिनं भाजी वाढली हिनं फुरका हल्ला चिंडीत तैट. माया ब्रह्म जगत सत्य जगत मित्य सगळं अजातवाद. आणि आता तुम्हाला सगळ्याला अनुभव आहे. मी एकटा सोडून झोपले काय पाहिजे मग झाले नाही मला करायचे नाही. आता तुम्हाला सगळ्याला अनुभव. खरं सांगा भाजी कशी का होईना मालकी जीव घालताना पुढे बसते का नाही? बसते का नाही? हो हो म्हणा की. म्हणजे तुम्हाला तेवढंच बरं वाटावं. झाली समाधान तुमची देखील चरण. आता ती बाई पुढे बसली. आताच्या डोळ्यातून अश्रू आले. गपचूप तरी बसाव. बसल्या बसल्या म्हणली माय भाजीत काही कमी जास्त तुमच्या डोळ्यातून अश्रू. ते म्हणला प्रेम अश्रू हे प्रेम अश्रू. ती म्हणली थोडी भाजी देऊ का? जास्त प्रेम म्हणलं मसरवाटा गाठावा लागला. म्हणला विठाला विठाला
तुम्ही हसा म्हणून नाही, तुम्हाला पटा म्हणून सांगतोय. भाजी चांगली दिसत चव लागते, नाव निघते. असे गुणीजन चांगले असले तर कीर्तन करावं वाटते. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, खरं सांगू देवा, अरे तू विचारतोच म्हणून सांगतो. सुख कुणाच्या संगतीत आहे? वैष्णवा संगती. सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे. जाऊ दे, आता थोडक्यात बोलतो. आपल्या वारकरी संप्रदायात 3 वैष्णव आहेत. किती किती? 3. पहिले वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी इंजेक्शन लागू झालं. बंजारा चाल आली सगळी तिकडेच बघायला. शिरोमणी महादेव. वारकरी संप्रदायातले पहिले वैष्णव भोले नाही तर बोला कोण? भोलेनाथ. आदिनाथ उमा बीज, आदिनाथ गुरु सकल, ब्रह्मादिकनाथ ती उभ्या जोडून हाते घेऊन आला गिरजेचा. पहिले वैष्णव महादेव. दुसरे वैष्णव ज्ञानदेव वैष्णव, मोठा ज्ञानदेव वैष्णव. ज्ञानदान घडे श्रेष्ठ वैकुंठ वाटा. दुसरे वैष्णव ज्ञानोबराया आणि तिसरे वैष्णव यवने जन्मला मरकाटा. तो वैष्णवा माझ्या तिसऱ्या हनुमंता म्हणावया कनिष्ठ. ऐसा पापिष्ट कोण आहे काय सांगू महाराज. झोपा टाळीवर. अरे हनुमंतराय वैष्णव निक्के आहेत. वैष्णव निका काला वाटू एकामेका. वैष्णव निका संभ्रम. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. माझ्याकडे लक्ष द्या. व्यवहारात तुम्हाला गोष्ट निकी आवडते ना? झोपले काय पुढची? निकी आवडते ना? नाही आवडत? तुम्हाला दूध निका आवडते का पाणी घातलेलं? झोपले काय? दूध निका आवडते का पाणी घातलेलं? हे आपल्याकडे वरवा म्हणतात का काय म्हणतात? काय म्हणतात? वरवा. खरं सांगा, वरवा लावताना ह्या बाया म्हणतात शेजाऱ्याच्या बायाला गंगवात्या 200 आगाव घे पण दूध निकती. पण गंगवात्याला हुशार. दूध काढतानाच बकेटात पाणी घेऊन बसले. इकडे सोडून आमच्या इकडे सांगायला विठाला विठाला. अरे तुम्हाला व्यवहारात दूध निका आवडते, माझ्याकडे लक्ष द्या. व्यवहारात तूप निका आवडतंय, तसं परमार्थात वैष्णव निक्या लागतात. खरं सांगू, मी विरोधानं सांगतो. मनोहर महाराज, वागणं निक्का असावं आणि भजन पक्का असावं. वागाय निक्का, वागाय निक्का, भजनात पक्का तो देवाचा शक्का.
देवाचा सख्खा. जोरात टाळी वाजवा, जोरात. आता पुढचा आहे का? वाघ आहे लुच्चा. लुच्चा कळाला की पोपटासारखं बोलायचं पण हजार लबडी करायची. वाघ आहे लुच्चा, भरणात कच्चा, तो यमाचा सख्खा भाचा. ढाला ढाला आमचे हनुमंतराय वैष्णव निक्के होते. पाहुणी आधारे वरबडोनी पाला, आवनी विठ्ठला आळवा. रात्र दिवस भजन केलं. वैष्णव निका वैष्णवा वैष्णव जन तो तेने काही हे विरंबडाये. पण ज्याला दुसऱ्याची यथा कळते, ज्याला दुसऱ्याचं दुःख कळतं, असा वैष्णव. वैष्णवा संगती. आता संगतीचे 3 प्रकार आहेत. थोडक्यात सांगतो, टाळी वाजून भजन करावं. ढाला ढाला तरुण मंडळी, तुमच्यासाठी सांगतो, थोडं लक्ष द्या. संगतीचे 3 प्रकार आहेत. किती किती? 3. कुसंगती, बोला की. कुसंगती, ई संगती आणि सत्संगती. कैलास महाराज, कुसंगती टाळावी, विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती मरेपर्यंत संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा सज्जनाची. ताली वाजवा, ताली वाजवा. संगती करावी सदा सज्जनाची. संगती करावी सदा संगती करावी सदा सज्जनाची. कुणाची? कोण म्हणलं दारोडे? अरे चांगल्याची संगत करणं बडे को बडत बडत बड जाय. असं संगत करणं छोटी की जाय. गाडी वाजवा. संगती जाऊ दे. आता तरुण मंडळी, तुमच्यासाठी थोडं माझ्याकडे लक्ष द्या बरं काय. कुसंगती टाळावी. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कुणाच्या? संतो दादा. कुणाच्या घरी? राजहंसाच्या घरी कोण गेला? कावळा. तुम्हाला कावळे माहिती आहेत? कावळे लईची तर जात. काही कावळे समाजात असेही त्यानं आपलंही चांगलं केलं नाही आणि दुसऱ्याचंही होऊ दिलं नाही. ढाला ढाला जेणे नाही केली आपुले सोहित आणि पुढीलाचा घात इच्छित असे. थोडक्यात बोलतो, माझ्याकडे लक्ष द्या. राजहंसाच्या घरी कावळा गेला. कुणाच्या? वा. कावळ्याला आसन टाकलं. कुण? बोला की. राजहंसाला आसन. राजहंसानं आसन कुणाला टाकलं? कावळ्याला. कावळ्याला आसन आवडते का? कावळ्याला आसन आवडते? कावळ्याला झिंग का? खाएंगे पिएंगे गाएंगे नाचेंगे ऐश करेंगे और क्या. जिंदगी युनत नाही. कावळ्याला असं टाकलं. कावळ्याला डोळा फिरवला मामा. कावळ्याला एक डोळा असते. किती? एक डोळा पण लय बदमाश होता. त्यानं एक डोळा फिरला. काय खरं सांग का, माणसाला दुसऱ्याची प्रगती खपत फकत दुसऱ्याची प्रगती जीवाला खपत नाही. साधूला आदोगती खपत नाही. ऐका बरं काय. आणि कुत्र्याला गती खपत नाही. ढाला ढाला मोबाईल बंद करा. माझ्याकडे असं टाकलं. बसा. कावळ्याला बसल्या बसल्या डोळा फिरवला. कावळ्याने विचार केला, साधू माणूस आहे, एवढं वैभव काय करायचे, आपल्या घरी बोलू. राजहंसाला घरी बोलवलं. कुणाच्या? बोला की. कावळ्याच्या. पण साधूशी नकळे दुर्जनाची बुद्धी कळत नाही. राजहंसाला जाऊ नाही, पण कावळ्याच्या घरी गेला. कुणाच्या? खरं सांगा, कावळ्याच्या घरी काय काय असते?
कोण म्हणलं गाथा पारायण असते, रामायण असते. कावळ्याच्या घरी सगळ्यांना माहिती आहे झिंग झिंग. राजहंसानं असं नाक दाबून धरलं. कावळ्याने विचार केला साधू माणूस आहे इथं परवडत नाही, चला मानस सरोवरावर फिरायला जाऊ. दोघेही फिरण्यासाठी निघाले. वडाचं झाड होतं, वडाच्या झाडाच्या फांदीवर दोघे बसले. कोण? कावळा आणि राजहंस. कावळा आणि पण कावळ्याने विचार केला राजहंसानं आपल्या संगतीचा गुण दाखवलाय, आपण आपल्या संगतीचा गुण दाखवल्याशिवाय राहायचं. राजाखाली निद्रिस्त होता. कावळ्याला राजहंसाला पतात नाही. कावळ्यानं वरून देहधर्म केला. काय केला? देहधर्म कळला का? हा देहधर्म टपकन पडला. कावळा एक मिनिटात उडाला आणि दुसऱ्या फांदीवर बसला. राजहंसाला पतात नाही. राजानं डोळे उघडले. आपल्याकडे मन आहे, राजा बोले. आता पुढचं तुम्हीच म्हणा, काजी बोले. राजाने सेवकाला सांगितलं बाण जोड आणि बाण मार. जसा बाण जोडला सई करीत गेला. राजहंसाला लागला. राजहंस तर राजा जवळ गेला. कृष्णा महाराज विचारलं कोण? राज्य न हम काको. मी कावळा नाही. कोण? हंस हम निर्मले जले. मी राजहंस आहे. अरे का? ऐका, मला सार कळतंय, आसार कळतंय. का मरावं लागलं? नित्य संगेन प्रसादेन जातम जन्म निरर्थकम. राजे, ह्या नीताच्या संगतीमुळं, ह्या कावळ्याच्या संगतीमुळं मला मरावं लागलं. म्हणून माझी विनंती आहे तरुण मंडळी, उपवाशी मरायची पाळी आली तरी चालेल. चांगल्याच्या संगतीत उपवाशी मारा, पण नालायकाच्या संगतीत ढाब्यावर जेवायचं नाही. सतसमक में धरावी आवडी करावी तातडी कर्मात. 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 सतसमक में धरावी आवडी. अरे बाबा कारे नशिबंद मेरे जाना सकल वैश्य तुकल समुदाय. नशिबंद मेरे जाना सकल वैश्य तुकल समुदाय. नशिबंद मेरे जाना सकल नशिबंद मेरे जाना सावधान 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 संत सभागमी धरावी आवडी करावी तातडी. माझ्याकडे लक्ष द्या. संगती चांगल्याची करा. वाईटाच्या संगतीनं आपलं पतन आहे म्हणून कुसंगती टाळावी. आता थोडक्यात बोलतो. ही संगती भोगून संपवण. कृष्ण महाराज ही संगती भोगून संपवण. आता लग्न झाल्या 4-5 वर्ष फुल रेंज असते. बालाजी मामा जसं नवीन लग्न झाले त्याला तुम्ही राम राम करायचं. राम 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 फुल रेंज. पुन्हा 2 वर्षाने भेटायचं. राम 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 निमी कमी झाली. तर त्या 2 वर्षाला पुन्हा भेटायचं. राम 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 चक्कच कमी झाली. विनोद नाही. आमचा मित्र असा गुबगुबीत होता. संतोषराव सारखा असा गुबगुबीत. लग्नाच्या आधी लग्न झालं की 4-5 वर्षाला मला भेटला चातुर्मासात. म्हणलं जय हरी. ती असं झालं उद्बत्तीच्या. म्हणलं कस काय? हे काही नाही म्हणला महाराज. उलटी भेटली म्हणला. कशी भेटली? उलटी. म्हणलं कस काय? तिला दूध कर म्हणलं तर चहाच करते म्हणला. तिला पुरणपोळी कर म्हणलं तर बेसन भाकरच करते म्हणला. मर्या झालं म्हणला. आता घराकडे जायचं. असे लई चातुर्मास राहील. वैताग वेगळा त्याग वेगळा असते. मी म्हणलं येड्या गुत्तू राहील कुठलं तर कुत्तू नाही. त्या विदर्भात मला अटकली खुटी आणि जातील कुठे. अरे गुत्तू राहील कुठलं तर कुत्तू नाही. ते म्हणला कस काय? तुला दूध पाहिजे ना? हो चहा माग. जमते काय की म्हणला. तुला पुरणपोळी पाहिजे बेसन भाकर माग. जमते काय की. आता ते घरून पंढरपुरातून घरी आलं. बसा खुर्ची टाकली. पाणी प्याला दिलं. दर्शन घेतलं. सांगितलं इकडे म्हणे का डोकं कसं तरी भंग करते. थोडासा चहा कर. काहीतरी चहा कोरा. तिला चापत होती मला. इतका गिला दूध केलं. उलटी होती उलटी. घेऊन तास मस्त उघड. 1-2 तासांना आधी सांगितलं इकडे ये म्हणे का वारीच्या वाटांना गुलाबजाम बासुंदी श्रीखंड तोंड कसं तरी पडलंय म्हणलं. अगं बेसन भाकर ठेसा कर. ती उलटी होती. कशी होती? उलटी. ती म्हणली पुरणपोळी भजे पापड खाऊन तास 2-3 महिन्यात चांगलं गुबगुबीच झालं. आणि काही दिवसाने पितरपाठ आले. काय आले? आपल्याकडे पितरपाठच म्हणतात की पितर हो म्हणा की काय लक्ष्मीची पिली भेटली बसू नका. पितरपाठ आले मामा. आता त्याला सांगितलं इकडे ये म्हणे काय तू सवाशीन मी सवाशा.
बाईला सवाशी नाही आपण पितराचे ठाई कुणालाच बोलवायचं कृष्ण महाराजाला नाही बालाजी मामाला नाही कुणालाच नाही नामा म्हणे देवाला घरची घरी जेवा ती उलटी होती उलटी ती म्हणली घरोघरचं एक एक बोलवणार महाराज बालाजी महाराज म्हणले काय झालं काय नाही म्हणलं ती नदीत गेली महाराज मामा म्हणले धारानं धार खाली धाराधारानं गेली असेल धाराधारानं जाणार नाही म्हणला ती उलटी होती म्हणला वरी वरी जाणार म्हणून वरी बघत निघाले म्हणला विठाला माझ्याकडे लक्ष द्या कुसंगती टाळावी विसंगती भोगून संपवावी आणि सत्संगती करावी का सुखया संत समागमी ताली वाजवा नित्य नावे तुझिया नावे नित्य नावे ताली नाम ताली ताली खाली बसा ताळी वाजवा ताळी वाजवा ताळी वाजवा ताळी फक्त ताळी 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 दोऱ्या ताळी टाळ वाजवा टाळ ताळी ताळी ताळ ताळी ताळ हरवले नाही काही थांबवले नाही काही सुखया संत समागमे सुखया नित्य तुनावे तुझिया नावे नित्य बस दुनावे म्हणजे दुप्पट कृष्ण महाराज सुख घडोघडी वाढू जाऊ दे एका वाक्यात बोलू मला ताईवर कीर्तन सोडायचे एका वाक्यात परमार्थातलं सुख वाढत नाही काय होते संतोषराव काय होते वाढत नाही आता बघा आमचे कृष्ण महाराज झाला आता हे
आता तुम्हाला किती किंमत आहे खरं सांगा इमानदारीनं किंमत किती आहे तुम्हाला मृदंग्याची बायको मृदंगी टाळी वाजवा कळाला असलं तर किंमत आहे मामा आता आमच्या माईकवाल्याला किंमत आहे माईकवाल्याची बायको मायकीन त्याला म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडा किंमत आहे टाळी वाजवा किंमत आहे डॉक्टरची बायको कंडक्टरची बायको कोणा की कंडक्टरी सरपंचाची बायको सरपंचीन पेताड्याची बायको पेताडे ना वाईटाला कोणीच किंमत देत नाही दादा आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही आणि बाबा पाया पडल्याशिवाय मग एक वाक्य आहे का ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला पवित्र अंतःकरणाला परमार्थ करा दादा महाराजाची शपथ घेऊन सांगतो आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही अरे परमात्मा सुख वाढत आहे नित्य तू नावे आणि एकच प्रमाण सांगतो सोलीवर सुख गडगडी वाढूला मग राम नामे उपजे आवडी सुख घडो घडी वाढू लागे झोपा टाळी वाजवा वाढत एक प्रमाण त्याला बाबा सुंदर प्रमाण आहे सोलीवर सुख अति सुखावणी उभे ते अंगणी वैष्णवाच्या ऐका नावडे वैकुंठ शेषाचे वैष्णव सदन काय वैष्णव संगती सुख वाटे जीवा साधन भरपूर आहेत योग याग जप तप ध्यान धारणा तुका बरं या साधन भरपूर तुम्ही म्हणता आणि कमी देवा आणि कमी देवा आणि कमी देवा काही नेहमी मग तुम्ही करता काय अरे वाजवा
घाम आलाय आणि जिथं घाम तिथं दाम ये उगा केला इशारा. महाराज खरंच सांगतो आनंद वाटला. अरे इथं डोंगर आहे, जंगल में मंगल वातावरण आहे. टाळी वाजवा. हा कार्यक्रम पाहून आमचे संत सेवालाल महाराज, आमचे दादा महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, सद्गुरू नामधारक आमच्या परभणी जिल्ह्याचं वैभव सद्गुरू मारोतराम महाराज दस्तापूरकर खुश होत असतील. टाळी वाजवा. आनंद. एक वाक्य बोलू. तुम्ही दिग्गज मंडळी या ठिकाणी बोलवले. पुढची मी पाहिलं आमचे सोपान, आमचे शास्त्री सोपान महाराज सानप, आमचे मालक सद्गुरू अच्युत महाराज दस्तापूरकर महाराज. खरं सांगू अशा महात्म्याचे पाय लागले तरी तुमचं भाग्य आहे. टाळी वाजवा. अरे ज्यांनी संसाराच्या नावी घालून या वाढत हा पुण्य धर्म केला विढाला विढाला. आणि कमी देवा काही बोला की नेहमी आणि कमी देवा योग याग जप तप ध्यान धारणा साधन भरपूर आहे. आणि कमी देवा काही नेहमी आणि कमी देवा काही आणि कमी देवा काही नेहमी. मग करता काय गाय विघातो नाचतो आनंदे ताली वाजवा बाबा. गीत बचुंदे वेडा तारो गीत बचुंदे ताली वाजवा. जोरात वाजवा. जोरात वाजवा. गातो नाचतो आनंद. बस. हे सासू पुढे नाही नसते. सासू असली की सुनन जपून दादरा भद्रांग भद्रांग जमत नाही. विडाला काय आता कीर्तन सोडायचे बरं का कैलास महाराज. एकच वाक्य बोलतो. गायन कसं असावं आमचे शांती ब्रह्म सद्गुरू मारुती बाबा कोरीकर सांगतात. गवई कशी असावं माझ्या ज्ञानोबरायासारखी. टाळी वाजवा. काय ज्ञानोबरायाची गवई काय गायन असेल. जनाबाईनं चाल सांगा आणि अभंग बोलता अभंग बोलता कीर्तनी रंग भरला टाळी टाळी. क्या बात है. टाळी वाजवा माय बाप. आजची अनुमती दे हो. टाळी. आजी आनंद रे आनंद. टाळी. बोला एक टाळी टाळी.
जोरात वाजवा, जोरात वाजवा. बाबा, असं वाटलं खिचले हजार काढून द्यावं, पण महाराज तर घेत नाहीत म्हणा ना, कमर बांधली. टाळी वाजवा, टाळी. काय नाचता देवाचा गळ्याला सावध होई, देवा आयसा बोले जनी भले ज्ञान देवा. जाऊ द्या, थोडक्यात बोलतो. गाय नाची तरी कीर्तनाची नटनाची ज्ञानोबर आहे सांगतात. नाशिली व्यवसाय प्राचिताची, नामाची नाही पापाची आयुष्य केली, यमदमावकळा आणली. तीर्थे ठाऊन यमलोकीची खुंटली राहती अगं. यम म्हणे काय यमावी, दम म्हणे काय दमावी. काय नाचे उडे आपुलिया छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. रामकृष्ण गीती गात ताल चिपड्या वाजवी. छंदे आपुल्या नाचत. आपुली आपण जाऊ द्या, आता मला 5 मिनिटात थांबायचे. गायी नाची उडी आपुलिया छंदे. छंद चांगला असा कृष्ण महाराज, माणसाला नाद चांगला असा. काही माणसाला नाद लई बेकार. माझ्याकडे गाडी नव्हती मामा, 15-20 वर्षाची गोष्ट आहे. मी कीर्तनाला गेलो आणि आपल्यापाशी चांगली माणसं कधी नसतील. हे वायरी तुटलेली, फ्यूज उडालेली, डिस्प्ले गेलेली, आपल्यापाशी चांगली माणसं कधी नसतील. मी मुकामाला थांबलो. माझ्या शेजारी एक म्हातारं, त्याचा दणका चालू. असं त्याचा दणका चालू रात्रभर. म्हणलं कोणत्या जन्मातलं पाप असेल मी इथं थांबलो. रात्रभर दणका सांगतो तुला. मी नाच सांगलो किती बेकार नाद असतो. आणि ते पाट खोकलत माझ्याकडे आलं केलं मला वाटलं काय काकडा करीते का काय करीते. ते खोकलत आलं. महाराज तू म्हणलं का बाबा, मला एक नाद आहे. काय नाद? मी म्हणलं कोणता नाद? बिड्या वाढायचा. म्हणजे बिड्या वाडा नाही, गांजा वाडा. मला काय करायचं आता? त्याचे त्याला खुणा माहिती असतात. ज्ञानदेव म्हणे जाणीजी कोणी? ज्ञानदेव म्हणे यासाठी या म्हाताऱ्यानं डब्यात बिड्या नात म्हणून वाजवायची फटाके त्या डब्यात ठुलती. लक्ष्मी तोटा मोठी ती लांबला फटाके. म्हाताऱ्यानं हात मध्ये घातला, बिडी गेली फकीला. करत बुवा फटाकाच हातात आला. तसं नाही, फटाकाच विकून लावली काय विनोद नाही. त्याला बुड इकडे केलं, शेंडा तिकडे, डबी काढली कृष्ण महाराज. डबी वाद पेटल्या पडल्या. त्याला वाटलं धुपलच आलं बिडीचं. जेव्हा म्हातारा गरम झालं, सगळी वाज आली. जेव्हा दणका बसला असा, असं एका दणकात असं थोबाड वाकड झालं. मी तुम्ही हसा म्हणून सांगा ना, तुम्हाला पटा म्हणून सांगालो. एकच नाद केला, कशाचा? बिडीचा. थोबाड वाकड झालं. आता तुम्हाला कोणते नाद आहे? तुमचे नाद कशाला इतकीच बसून विनोद नाही महाराज. एक वाक्य आहे का? अरे परमार्थाचा नाद लागू द्या, परमार्थाचा छंद लागू द्या, तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार ताकद आहे. गाय नाची उडी आपुलिया छंदे मनाची आनंदी, आवडीने भावे. ऐका महिमा आवडे निरंतर, हेच ध्यान. आवडीने मला तुम्ही गाता, नाचता, उड्या मारता, लाज भय शंका दुरावीला मान. साधावया भक्ती काज नाही लाज धरीस. ऐका, लाज वाटावी वाईट खाण्याची, लाज वाटावी वाईट पिण्याची, लाज वाटावी वाईटाच्या संगतीत जाण्याची, परमार्थ करण्याची लाज वाटू द्यायची. टाळी वाजवा, वाटू द्यायची. भय पाप करण्याचं भय वाटावं. पातके करिता पुढे आहे कुशलता. काय उत्तर देता? एवढं वाक्य घेऊन जा तरुण मंडळी. कुणालाच भ्यायचं नाही. बोला थोडं. कुणालाच भ्यायचं पण 2 गोष्टीला भ्यायचं. स्वतःच्या बापाला भ्यायचं आणि पापाला भ्यायचं. पापाला भ्यायचं. टाळी वाजवा. अरे जो बापाला भेटतोय, पाप कराय भेटतोय, त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही दादा. पातके पाप कराय भ्यायचं. लाज भय शंका म्हणून संशयावर शोध. आणि पाप नाही घोर. ऐका, संदेहाच्या सुटल्या तुका म्हणे सोडल्या. ऐका, संशय परमार्थात घ्यायचा. कृष्ण महाराज काही माणसं लई इच्छितच. एक कीर्तनाला आलं, त्याचा पाय भरला होता. झोपले काय भरला होता? पुसून टाकावा, धुवून टाकावा. कशानच भरला असेल. मळमळ कशानच भरला असेल. त्यानं हात पायाला लावला असा. मामा हात इथं न्याला.
वाटायला म्हणलं आता काय कळ ना गेले म्हणलं आपल्याला अंधारात आणि नेमकी सर्दी झाली नाकाकडे आणलं तर नाकालाही कळ ना आता तितकं खाली जाऊन बोलत नाही मी पण पुढचं ऐका नाकाला कळलं म्हणून तर तोंडात गोड घातलं तुम्ही हसा म्हणून नाही एवढं वाक्य घेऊन जा अरे संशय आला तर जिवंतपणे तोंडात नरक गेला टाळीवर जिवंतपणे मग जे माणसं आयुष्यभर संशयात जगतात मेला तरी काय होत असं टाळी वाजवा मेलच काय होत असं पण संशय नको ऐका एका जनार्दनी संशय सांडून दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी बस कुणाच्याच नादी लागू नका ज्ञानेश्वरी वाचा गाता वाचा आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही वाचावी डोळा पाहावी वाचाल तर वाचाल एक वाक्य बोलू ज्या गात्यानं गाता कृष्ण महाराज जो गाता आहे ना ऐका दगड तारली कुण बांधलेले दगड ज्या गात्यानं दगड तारले तुम्ही आम्ही तरणार नात का टाळी वाजवा भाव धरित या तारील पाषाण जळी दगडासहित वह्या तारियल्या म्हणून गाता वाचा ज्ञानेश्वरी वाचा बस औषयात संशय घेऊ नका आणि इथं मानाची गरज नाही दुरावीला मान तुका म्हणे जवळी न पाचारिता झावे संत चरणी भावे खावया इथं कुणाला बोलवायची गरज नाही न बोलवता यायचं एवढा सोहळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही टाळी वाजवा स्वर्गी नाही काय आनंद आहे मला तुम्ही सर्व बंधारी समाज एकत्र येऊन हा सप्ताह करता धन्य माता पिता टाळी वाजवा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद म्हणून राजवैश्य दुरावीला मान नकळे साधन या परते मला तुम्हाला लाज वाटत नाही भय वाटत नाही काही नाही हो तुमच्यावर दुःख आलं तर जबाबदारी कुणावर तू कंबने आता पुण्याचा यासे पुण्याचा यासे तू कंबने आता पुण्याचा यासे तू कंबने आता तू कंबने आता पुण्याचा यासे आमा जगदीश अरे बाबा माझा मला दे गायनाचे मुडे आपुलिया छंद आपुलिया गायनाचे मुडे आपुलिया म्हणे आता आपल्या सयाशी आम्हा जगदीशे ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त जनों के संकट दास जनों के संकट शन में दूर करे ओम जय जगदीश आता आपल्या शाळेशी आम्हा जगदीशे सांभाळावी देवा तू जर आमचा सांभाळ केला गायनाची उडे आपुली शिंदे मनाचे आनंदी आवडीने 11 वाजली आता वाजले की 12 पुढचं तुम्हीच मला झोपले का काय आनंद वाटला एक वाक्य बोलतो तुम्ही हात तरुण जोरात बोला तुम्हाला पाहून माझं मन आलं जोरात बोला भरून दरवर्षी हा सप्ताह असा चांगला घ्या भरून नक्की तुम्हाला संत सेवालाल महाराज सद्गुरु दादा महाराज आशीर्वाद देतील वरून आशीर्वाद देतील आणि वाजवा वरून चाल आता घ्यायची का नंतर सांगणार बेळकोणी लवकर म्हणा चटकन खाना बसते डबल वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा वैष्णवा संगाती सुख वाटे बोलू नका संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगाती सुख वाटे
आपुलिया चंदे गायनाचे उरे आपुलिया चंदे गायनाचे उरे आपुलिया चंदे गायनाचे उरे आपुलिया चंदे
आ